सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. राहुरी तालुक्यातील महाडूक सेंटर मुसळवाडी या ठिकाणी 15 वर्षीय अल्पवयीन मुलीनं राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. तर या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जातीये. साक्षी किशोर बर्डे, वय वर्ष 15, राहणार मुसळवाडी, महाडूक सेंटर, तालुका राहुरी, हिनं सोमवारी सकाळी राहत्या घरामध्ये साडीच्या साह्यानं गळफास घेतल्याचं निदर्शनास आलं. तर ही बाब लक्षात येताच कुटुंबियांनी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीनं राहुरी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे हवालदार जयदीप बडे आणि शेषराव कुटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका चालक रवींद्र देवगिरे यांच्या मदतीनं साक्षीला तातडीनं राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं गेलं. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. त्यानंतर हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला गेला. माझं नाव किशोर दशरथ बर्डे. माझी मुलगी 10वीला शिकत होती. रविनंदन कॉन्व्हेंट स्कूलला शिकत होती. ते मोबाईलमध्ये असे काय चॅटिंग झाली एका पोरासोबत. माझ्या मुलीनं जीव दिलेला आहे. मला न्याय पाहिजे. मला या पोराला शिक्षा द्यायची. मला काही करून मला मदत करा. मोल का आपलं मानुरीच आहे. आज माझी मुलगी फाशी घेऊन मिळाली. काय सेटिंग केली ती मला नाही सांगता यायचं. पण आता ते मोबाईल माझ्या मम्मीकडे होता. ते मोबाईल मम्मीकडनं आला की त्याच्यामध्ये कळलं मला की काय झालं, कशामुळं एवढ्या मायपुरीने रिक्षा घेतली. माझी मुलगी आत्ताशी 10वीला गेलेली होती. तिचं वय नाही, काय नाही, कसं काय एवढं तिनं हे घेतलं. तुमचा कोणावर आरोप आहे? मला त्या मुलावरच मला वाटत हो असं. आता घरचा तिला त्रास नव्हता, काही नव्हता. मला ते मुलामुळंच वाटवं राहिलं तसं. आता मॅडमला फोन लावला तर मॅडम नंबर द्यायला तयार नाही. माझ्याकडे नाही म्हणतात मॅडम. पोलिस म्हणले तुम्ही त्या पोराचं नाव, मोबाईल नंबर आणा आणि केस दाखल करून द्या. मग आता आमच्या गावचे आहे ती सहकारी आहे ती आता मला मदत करून राहिली. ती म्हणले आम्ही सगळं शोध लावू, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू, आणि तुम्ही काही घाबरू नका असे बोललेले आहेत आम्हाला. मग त्याच्यामुळे पण आता आम्ही इथंच थांबलो. मुलगा कुठला आहे? मानवरी. आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करतायत. साक्षी हिच्या पश्चात आईवडील, 2 भाऊ असा परिवार आहे. अल्पवयात तिच्या झालेल्या निधनामुळे बर्डे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून महाडूक सेंटर आणि मुसळवाडी परिसरातून शोक व्यक्त केला जातोय. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.